युद्ध चाललंय सगळीकडं आणि गॅसचं वावड सुटलं आहे आपल्या इकडं, असं झालेलं आहे. असं म्हणण्याचं कारण काय आहे, कारण की कमर्शियल गॅस ब्लॅकनीच भेटतोय. गव्हर्नमेंट सरकार म्हणते की 1 एप्रिलपासून सुरळीत सगळ्यांना कमर्शियल गॅस भेटतील. 20%च्या ऐवजी 70% भेटेल, 50% भेटेल. कुठे आहे गॅस? फक्त सांगितलेले जे गॅस सप्लायर आहेत ना, जेवढे मोशीमध्ये म्हणा, डोडोगावमध्ये म्हणा, आळंदीमध्ये म्हणा, त्या कोणाला पण विचारलं ना ते हेच म्हणतात, दादा आमच्याकडे पण ही न्यूज आलेली आहे, फक्त सांगितलेलं आहे फक्त, पण गॅस काय अजून आले नाही आहेत. आणि कमर्शियल गॅस ज्यांच्याकडे आहेत ते तर ब्लॅक न्यूज देतात. ते आता शेवटी कसं आहे, गरज असल्यावर घ्यावे लागतात, नाहीतर बंद ठेवून तर चालू नाही शकत एवढं मोठं दुकान. आता खूप जणांना मी व्हिजिट केला, शिगडीचं चौकशी केली, तर शिगडी जी आहे ना छोटी इलेक्ट्रिकल, तिथं सध्या भेटत नाही. जिथं भेटते ना तिथं प्रश्न असा होतो आहे की भेटल्यानंतर आपल्याला ती चालवायची कशी आहे. कोळसा टाकल्यानंतर, लाकूड टाकल्यानंतर त्याचा जो फ्लो आहे ना तो कंटिन्यू पाहिजे. आपल्याकडं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कस्टमर फ्लो असा असतो की मध्ये 2 वडापाव द्या, 3 वडापाव द्या, 1 मिसळ द्या, 1 वडापाव द्या, 2 वडापाव द्या, हेच रुटीन चालू असतं. आणि संध्याकाळी कुठं मधल्या वेळेमध्ये 4, 5, 6 वडापाव असे होतं, पण ते पण कधी होईल सांगता येत नाही. कधी कधी 7:30 वाजेपर्यंत बसायला लागतं, त्याच्यानंतर अर्ध्या तासात लोक येतात. मग अशा सिच्युएशनमध्ये ती लाकडं पेटवून शेगडी पेटवणार कधी, तेल तापवणार कधी, वडे निघणार कधी. आपल्याकडं कंटिन्यू फ्लो नाही आहे की आपण ती शेगडी घेऊ. त्यामुळे बघू आता कसं होतं आणि काय होते. पण अर्थात जर आपल्याला गॅस एवढा महाग भेटला 5, 6, 7 हजाराचा, आपल्याला पण रेट वाढवावंच लागेल. आणि जोपर्यंत सुरळीत काय होत नाही तोपर्यंत बघू आता कसं चालतंय, काय चालतंय वेळेला. सब भगवान भरोसा आहे अभी.